अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार परिसरातील दहीहंडा, काटीपाटी, बोर्डीपणज, पोपटखेड, गजानन महाराज विहीर, अकोलखेड, अकोट, अबोडा, जुना बोर्डी रस्ता येथील नदी नाले, धरण परिसरातील भागात अक्षरशः रेती तस्करांनी धुमाकूळ घालून नदी नाल्यांना पोखरून टाकले आहे. अकोट तालुक्यात अवैध रेती तस्करी जोरात सुरू असून नदी नाले धरणं पोखरणं सुरूच आहेत. नदीपात्रात जागोजागी मोठमोठे खड्डे करून अवैध रेती उपसा करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जातो आहे. यावर अकोट महसूल विभाग ठोस कारवाई करत नसल्याचं दिसून येत आहे. लाखो रुपयांचा दंड असताना सुद्धा अकोट तालुक्यातील रेती तस्करांचं मनोबल वाढलं आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रात खड्डे करून रेती साठवली जाते. रात्रीच्या दरम्यान तस्करी करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू असतो. अकोट तालुक्यात येणाऱ्या ग्राम चोहट्टा बाजार परिसरातील दहीहंडा, काटीपाटी, केळीवेळी व चोहट्टा बाजार येथे अवैध वाळू तस्करी जोरात सुरू असून या भागात एकही कारवाई झाली नसल्याचे समजते. अवैध वाळू माफियाकडून अकोट महसूल विभागाच्या पथकाची रेकी करण्याकरता अवैध तस्करांची एक टोळी आळीपाळीने अकोट महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवून असल्यामुळे या वाळू तस्करांचे मोठे आव्हान महसूल विभागासमोर ठाकले आहे. रेती तस्करांनी धुमाकूळ घालून नदी नाल्यांना अक्षरशः पोखरून टाकला आहे. सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट.